हॅलो नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे चौथा श्रावणी सोमवार आणि आज चैत्राली पूजा करत आहे। खरं तर तिने सुद्धा उपवास धरले आहेत श्रावणी सोमवारचे आणि रोज तर नेहमी तर ती असते कॉलेजला, पण आज तिला वेळ मिळाला म्हणून आज म्हटले की मी पूजा करते। म्हटलं ठीक आहे, तर चला आज। आणि मी कालच गावाकडे गेले होते तर तिकडनं हे जास्वंदाची आमच्या घरच्या झाडाची फुलं आणलेली आहेत, कळ्या तोडून। ह्या थोड्या वेळाने उमलतीलच, म्हणजे जे उमलणार आहेत त्याच मी तोडून आणल्या होत्या। तर खूप छान वाटतं आता जास्वंदाची फुलं देवाला वाहून आहे ना, ती फुलल्यावरती इतकं प्रसन्न असं वाटणार आहे देवघर माझं, खूप खूप सुंदर दिसणार आहे। आणि हे पहा, एक फूल उमललंय पण ह्याच्यातलं, आता बाकीचे हळूहळू उमलतील। तर चला, आता सकाळची तर सगळी कामं आवरलेली आहेत आणि आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। थोडीशी शॉपिंग पण करायची आहे आणि बघूया आता। चला, आज उपवास पण आहे, तर काय काय आजच्या दिवसात होणार आहे मी सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि आजची शिवामूठ आहे जवस, तर आता जवस वाहतीये चैत्राली। ठीक आहे, चला, आजची पूजा झालेली आहे। झालेली आहे चैत्रालीच्या हस्ते। चला, तर निघालोत आता आम्ही। आता बघूया कधी पोहोचतोय तिथं। आता वाजले 11:15 आणि आता पोहोचायला तर खूप वेळ लागणार आहे, कारण आज आम्ही बसने जाणार आहोत। नेहमी मी मैत्रिणींसोबत जाते तर रिक्षाने जात असते आणि पण आज कॅब करून जात असते घरापासून, पण आज बसने जाणार आहे। तर आता बस स्टॉपपर्यंत जायला पण 15-20 मिनटं लागतील। चला, आता निघालोय चालत, आज पायवारी करायची आहे। आता बघूया बस स्टॉपपर्यंत। आता कुठल्या बस स्टॉपला नेते चैत्रालीला माहिती आहे, बसनी फिरायचं तिच्या जीवावरती खरं तर चालली मी। आता ती जिथं देईन तिकडं जायचं, मला तर जास्त पुण्यातलं एवढं काय माहिती नाहीये। ऊन आहे पण वारं सुटलं त्याच्यामुळे ऊन लागत नाही, मध्ये ऊन पडतंय मध्ये इथे झाड आहेत म्हणून हवा लागते। रोडला गेल्यावर ऊन लागणार आहे। चला आता पटपट जाऊया आता बसमध्ये। तर बघा, आता खूप वेळ झालं बस स्टॉपवर थांबले होते येऊन, पण बस काही येईना आणि थांबून थांबून मग लक्ष गेलं इकडं की लिंब होती विकायला, म्हणून आले सहज आणि विचारलं कशी आहे, तर लिंब खूप स्वस्त होती, फक्त 25 रुपये पावशेर होती। तर म्हणून मी घ्यायला गेले लिंब आणि घेतलीसुद्धा। जसं की आपण महिला जिथं काही स्वस्त भाजी मिळेल की ती घेतल्याशिवाय काही सोडत नाही, आणि
आपण जिथं जाऊ, कुठंही कसल्याही शॉपिंगला गेलो तरी भाजी घेतल्याशिवाय काय घरी येत नाही. तर तसंच काहीसं माझ्यासोबत आज झालं आणि मी घेतलेले आहेत लिंब. तर बघा आता पुढं मी कसं कसं जाणार आहे, की बसचा काही प्रवास मला अजिबात माहिती नाही आहे. मी कधीच जात नाही बसनी. आज तर पहिल्यांदा जाणार आहे. आता कशी मज्जा येणार आहे तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. बघा आलोय आता बस स्टॉपवरती. गाडी तळ बस स्टॉप आणि इथं मलाच नाही माहिती कुठली बस कुठं जाते, कधी येते. आणि एक लेडीज विचारत होती की स्वारगेटची बस कधी येते. आता मलाच नाही माहिती, मी काय सांगू. म्हटलं मलाच नाही माहिती. अशी तर होती बसने नाही फिरल्यावर. मी कधीच बसने जात नाही. आज खरं तर पहिल्यांदा चालली आहे चैत्राली सोबत. चैत्राली कॉलेजला जाते ना, त्याच्यामुळे तिला सगळं माहिती आहे. आता बघूया, अजून बस काय आलेली नाही. आता बसमध्ये गर्दी जर असली तर फुल वाट लागणार आहे माझी. व्हिडिओ काढायला जमतंय का नाही माहिती नाही बसमधला. चला, माझं नशीब खूप भारी आहे. तो रिकामी बस भेटली आम्हाला आणि पहिलं सीटवर बसलो आम्ही. आता तिकडे गेल्यावर डायरेक्ट बोलते. चालून दम लागला. चला तर आता 1 तास बसमध्ये बसलो. 1 तास लागला इथं यायला. मनपाच्या बसने आलो आणि आता चाललोय चालत. बघूया आता किती लांब आहे. आता कुठं जाणार आपण? तुळशीबाग, दगडूशेठ, गणपती. हां, मग तिकडनं आता दुकानं बघू. हा कुठला रोड आहे? मला पण नाही माहिती काय एवढं. कुठला पूल आहे काय? आहे आता. हा कुठला पूल आहे तुम्हालाच माहिती असेल तर सांगा, कमेंट करा. मी तर पहिल्यांदाच आले इकडं. बसनी काय फिरायचा अनुभव नाही आहे जास्त. तिला पण ती कॉलेजच्या तिकडं जाते, पण इकडचं काही जास्त एवढं माहिती नाही. चला, कळालं तुम्हाला तर सांगा मला हा कुठला रस्ता आहे, म्हणजे मला पण माहिती पडेल. इथं तर बोर्ड लावलाय मंगळवार पेठ, कुंभारवाडा. हां, ते बाण केलेले आहेत रस्ते कुठं जायचे ते. चला आता. झाली शॉपिंग करायला सुरुवात. काय घ्यायचं ह्याच्यातलं? हे काय बघितलं? लावलेलं पण त्याच्यावर. ते नको घेऊ मग. हे पण चांगलं दिसतंय. हे पण असलं घालतात ना मुली, फुलवालं. कशावर घालणार आहेस तू हे आता? हे घे मग नुसतं एक सिंगल खडा. हे बघ, हे बघ. मला इन्फिनिटीचं पाहिजे. हे पण ह्याच्यात लावलेलं. इथं होतं ना प्लेन इन्फिनिटी कुठं तरी. ते लय प्लेन आहे. हो, खाली आहे. तरी बघितल्यावानी झालं मला. खाली काही इथंच आहे. हे 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 चला असं लागून पर्स तसं खूप महाग आहे तिकडं. इथं काय आहे? ते बघ तिथं सिल्वर कलरचे सेट आहेत चिकू. विचार कितीला आहे ते सेट? कितीला आहे तो? आवडलाय का कुठला ह्याच्यातला?
हा खालचा पिंक आणि ग्रीनिश. ह्याच्यातली कुठलं आहे सेट आवडतोय का? कोणता हे वरचा? नाही नाही, छोटे ग चोक गळ्यातले नेकलेस वरची. ते नाही ग, हे वाले हे बघ, हे कधीतरी होतं ना साडीवरती, ते पण छान आहे. कितीला आहे हे नेकलेस? 150, 200, 250. कितीला आहे ते? 200ला आहे. काय आहे हे? बॅकग्राऊंडला ठेवायला लावायचं. नको नको काढू, कशाला काढते? हा माणूस जीन्स हवी, जीन्स काय म्हणतोय? जीन्स तो जीन्स म्हणतोय, जीन्स नाही म्हणत आहे. ती भांडी आता कधी खेळणार तू? 3500. काय वेळ लागले का काय? बघा चैत्राली काय म्हणते, आता भांडी खेळायची. अगं आता खरोखरची भांडी घ्यावं लागतील. हा केवढं सुस्टूल आहे. सगळं घ्यायचं बरं का, आताच सांगतो. ही भांडी गुंडी, हे सगळं सेट भांडी गुंडी, देशील मला. भांडी गुंडी कशाला? खरोखरची भांडी घ्यायची. बाई काय खरं नाही. पितळाचे पातेले बघते, छोटे छोटे, त्याच्यावर ताट सुद्धा आहेत झाकण्या. किती भारी दिसतंय. लाकडाचा पाळणा बघ श्रीकृष्णाचा. घ्यायचा का आपल्याला? विचार ना. मी जान देते मार. कुठे गेली चिकू? इकडे ये. हे असलं काहीतरी ते लयच वेग कसतरी दिसत होत. विचार बरं कितीला आहे त्याला. हे बी छान दिसतंय बघ. आणि हे वाला थोडा पुढे 200 रुपये. इकडे 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 घ्या, इकडनं पण गिरायकाला बघायला. एक गुलाब नाही देणार. एक गुलाबाचं काय करणार? 50. फोटो काढ ना.